हॅलो, प्रतिभा किचनमध्ये स्वागत आहे तुमचं. आज आपण करणार आहोत बटरस्कॉच आईस्क्रीम. हे बघा, खूप छान झालेली आहे. खायला खूप मस्त लागते. एकदा तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी खूप सोपी आहे आणि खूप छान लागते. डिफरंट रेसिपी आहे, युनिक रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा. चला रेसिपीला सुरुवात करूया आपण. हे बघा, मी साहित्य घेतलेलं आहे. एक अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. अर्धा वाटी साखर घेतलेली आहे. अर्धा लिटर दूध आहे. मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. आणि थोडेसे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. आणि आपल्याला अमूल बटर लागणार आहे. अमूल बटर पण घेतलेलं आहे. आता हे आपण मातीच्या भांड्यात करणार आहोत. हे मातीचं भांडं पहिले मी गरम करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण आता दूध टाकूया. आपल्याला मातीचं भांडं कमी गॅसवरच वापरायचं आहे. फुल गॅस नका करू, मातीचं भांडं फुटू शकतं. आता हे पूर्ण दूध आपण त्या मातीच्या भांड्यात टाकून घेऊया आणि त्याला उकळी काढून घेऊया छान. हे बघा, इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण शेवई भाजून घेऊया. ते पण थोड्याच तुपामध्ये भाजून घ्यायची आहे आपल्याला. जास्त तुपाचा वापर नका करू. जास्त तूप टाकल्यामुळे काय होईल, आपली खीर ना ऑइली होईल, तेलकट होईल. ते तेलकट नकोय आपल्याला. खूप कमी तुपामध्ये शेवई आपण छान भाजून घेऊया. तुम्ही कोणती पण शेवई वापरू शकता. आता याच्यामध्ये एक चमचाला नाही, खूप थोडंसं तूप वापरायचं आपल्याला. 1 चमचा पण नाहीये, खूप कमी प्रमाणात वापरायचं आहे. आता हे छान पसरून घेऊया आपण सगळीकडे आणि शेवई आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. छान शेवई आपली थोडीशी लालसर भाजून घ्यायची आहे आपल्याला. हे बघू शकता, आपली छान शेवई भाजलेली आहे. हे बघा, आता याच्याच मध्ये आपण ड्रायफ्रुट्स भाजणार आहोत. तूप टाकायची गरज नाही, असेच आपण भाजून घेणार आहोत. ड्रायफ्रुट्स पण आपले भाजून झालेले आहेत. आता एका वाटीमध्ये आपण काढून घेऊया. हे बघा, ड्रायफ्रुट्स भाजून झालेले आहेत. आता आपण ना साखर कॅरमलाइज करायची आहे आपल्याला. अर्धा वाटी साखर घेतलेली आहे मी. साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता, पण हे परफेक्ट प्रमाण आहे. जास्त गोड पण नाही, जास्त सपक पण नाहीये. हे बघा, हे आपलं कॅरमलाइज साखर होत आहे. अजून आपल्याला थोडा वेळ करायचा आहे. कमी गॅसवरच करायचं आहे, नाहीतर फुल गॅस नका करू, करपू शकते. बघा, आपलं कॅरमलाइज साखर झालेली आहे. जास्त करपवायची नाही आपल्याला, नाहीतर वास येईल, कडवटपणा लागेल जास्त वेळ भाजू दिली तर. आता याच्यामध्ये आपण अमूल बटर टाकून घेऊया आणि मिक्स करूया. हे 10 वाले अमूल बटर पॅकेट वापरले आहेत मी. दोन्ही पण आपल्याला टाकायचे आहे त्याच्यामध्ये. हे बघू शकता. आता हे छान मिक्स करून घेऊया आपण. खरंच खूप छान लागते. एकदा नक्की करून बघा. तुम्हाला सगळे रेसिपी विचारतील, कशी बनवली. खरंच खूप छान झाली होती. आम्हाला सगळ्यांना, माझ्या फॅमिलीला खूप आवडली आहे बटरस्कॉच खीर. आता हे मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये आपण ना थोडंसं दूध टाकूया. अर्ध्या वाटीला कमीच आहे. हे थोडं थोडं करून टाकायचं, एकदाच नका टाकू. छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. एका हाताने मिक्स करत राहायचं आणि एका हाताने टाकत राहायचं. हे सगळं दूध टाकून घेतलेलं आहे मी. आता टाकून घेऊया आपलं बटरस्कॉच, नाही सॉरी, कॅरमलाइज सॉस तयार आहे. कॅरमलाइज बटर सॉस तयार आहे. आता आपण दुधाला पण उकळी आलेली आहे. दुधामध्ये आपण शेवई टाकून घेऊया. दूध आटवायची वगैरे काही गरज नाही. फुल फॅट क्रीम दूध घ्या, मस्त होते खीर आपली. म्हशीचं दूध घ्या, छान होईल. आता बघा, आपली शेवई पण थोड्या वेळ आपण छान शिजू देऊया. आता उकळी मस्त आलेली आहे. आपण बटर
सॉरी, हे आपण टाकून घेऊया सगळं आता. कॅरमलाइज बटर सॉस मिक्स करून घेऊया. सगळं आपल्याला सगळंच वापरायचं आहे इथं. सगळं टाकून घेऊया आपण. बघू शकता. परत तुम्ही एकदा करून बघा, खूप छान होते. नक्की करून बघा आणि रेसिपी कशी झाली नक्की सांगा. माझे फेसबुकला पण प्रतिभा किचन म्हणून चॅनल आहे, तिथं पण प्लीज फॉलो करा आणि यूट्यूबला पण सबस्क्राईब करा. आता आपण याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकूया आपण. हे बघा मस्त कलर आलेला आहे, बघू शकता. जास्त पातळ पण नाही झालेली, जास्त घट्ट पण नाही झालेली, इतकीच ठीक आहे. थोडीशी थंड झाली की अजून घट्ट होते. खरंच एकदा तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागते. खरंच खूप छान लागते. बघा, रेसिपी खूप सोपी आहे, घरच्या साहित्यातून होते, काय बाहेरचं काय आणायची गरज नाहीये. मस्त गरमागरम खाऊ शकता किंवा थंड करून पण तुम्ही खाऊ शकता. ओके, बाय.